नमस्कार. सविस्तर घडामोडींना सुरुवात करूया. सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीनं. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे. बीड कोर्टाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कराडची सुनावणी झाली. वाल्मिक कराडला न्यायालयीन कोठडी दिल्यानंतर त्याच्या वकिलांनी CPAP मशीन देण्याची मागणी केली. कराडला स्लीप ॲपनिया हा आजार असल्याचं त्याच्या वकिलांनी सांगितलं. कराड जेलमध्येच राहणार आहे. त्याला न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे. स्लीप एपनिया हा आजार आहे वाल्मिक कराडला. त्यामुळे कराडच्या वकिलांनी हा दावा केलाय की वाल्मिक कराडला स्लीप एपनिया असल्यामुळे त्याला एक ठराविक मशीन लागतं, ठराविक यंत्र लागतं, ते त्याला दिलं जावं कोठडीमध्ये. सरपंच देशमुख यांची हत्या अतिशय निर्गुणपणे झालेली आहे आणि त्यामुळे अतिशय दुर्दैवी घटना घडली आणि त्यामुळे जे कराड असतील, वाल्मिक आणि आणखी कोणी असतील, कोणी एकही त्याच्यातून सुटणार नाही. यांना अशा प्रकारची निर्गुण हत्येला फाशीशिवाय दुसरी सजा नाही. मला जर 14 दिवस आता झालंय ज्युडिशरी कस्टडी दिली. खरं म्हणजे पोलिसांनी पुन्हा पोलीस कस्टडी मागूनच ती कारवाई पुढे न्यायला पाहिजे होती. पुन्हा नवीन गोष्टी समोर आल्या असत्या, नवीन प्रकरणं उजेडात आली असती. पण एक आहे की मला वाटतं सध्या मुख्यमंत्र्यांची भूमिका मी मारल्यासारखं करतो, तू रडल्यासारखं कर, अशीच मला या सगळ्या परिस्थितीमध्ये दिसते. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा, त्यांना तात्काळ फाशी द्या, अशी मागणी मंत्री धनंजय मुंडेंनी केली. कुणी काय म्हणावं हा ज्याचा त्याचा विषय आहे असं म्हणत त्यांनी अंजली दमानियांच्या विषयावर, त्यांच्या आरोपांवर बोलणं टाळलेलं आहे. की स्वर्गीय संतोष देशमुखांचे जे हत्यारे आहेत, ज्यांनी निर्गुण हत्या केली आहे, त्यांना फास्ट ट्रॅकच्या कोर्टामध्ये ही केस लढवून तात्काळ फाशी द्यावी. त्याच्यामुळं मला असं कुठेही वाटत नाही या बाबतीमध्ये CID, SIT आणि न्यायालयीन ह्या 3 स्तरावरती या ठिकाणी जर एका प्रकरणाच्या बाबतीमध्ये पूर्णपणाने चौकशी या ठिकाणी केली जाते, इन्व्हेस्टिगेशन केली जाते, तर त्या यंत्रणेवरती आपण विश्वास ठेवला पाहिजे. पुढच्या बातमीकडे वळूया. एकीकडे 29 नोव्हेंबर 2024ला बीडमध्ये विष्णू चाटेच्या ऑफिसमध्ये गटातले सगळे आरोपी जमल्याचं CCTVतून उघड झाल्यानंतर आता नव्या चर्चांना उधाण आलं. संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणात आरोपीच्या सोबत CCTV फुटेजमध्ये दिसणारे PSI राजेश पाटील हे निलंबित आहेत. मात्र वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले या गँगसोबत राजेश पाटील यांचे काय संबंध आहेत, अशी चर्चा सुरू आहे. आणि त्यामुळे संतोष देशमुख खंडणी प्रकरणात राजेश पाटील यांना सह आरोपी केलं जायला हवं, अशीही मागणी होती. खंडणी प्रकरणामध्ये ते तपास अधिकारी होते, त्यानंतर त्यांच्यावर कारवाई झाली आणि PSI पाटील यांना निलंबित करण्यात आलं. पण हे व्हिडिओ समोर आल्यानंतर ते सुद्धा या खंडणी मागण्याच्या प्रकरणामध्ये सोबत होते का असा प्रश्न उपस्थित होतो. कारण त्या दिवशी ते या व्हिडिओमध्ये दिसत आहेत त्या ठिकाणी ते उपस्थित होते. त्यामुळे राजेश पाटील यांना सह आरोपी करावा अशी मागणी आहे. आपण बघूया कोण आहे PSI राजेश पाटील. बघा, छायाचित्र तर आपल्या समोर आहे. राजेश पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक आहेत. कार्यक्षेत्र त्यांचं केज, बीड जिल्हा, महाराष्ट्र. या चाटेचं केजलाच ऑफिस आहे. केज पोलीस ठाण्यात सह पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात संशयास्पद भूमिका आहे त्यांची. व्हिडिओमध्ये ते काल बघायलाच मिळालं.
29 नोव्हेंबर 2024च्या व्हिडिओत कराडसोबत राजेश पाटीलही आहेत. 29 नोव्हेंबर ही ती तारीख आहे ज्या दिवशी आवादा कंपनीला 2 कोटी मागितले गेले. संशयास्पद भूमिकेमुळे राजेश पाटलांचंही निलंबन झालं. संबंधित प्रकरणाचा चौकशी अहवाल प्रतीक्षेत आहे. खंडणी प्रकरणामध्ये दिरंगाई झाली का वगैरे या संदर्भातला अहवाल प्रतीक्षेत आहे. जेव्हा हा PSI पाटील व्हिडिओमध्ये दिसला तेव्हा जरांगेंनी काय प्रतिक्रिया दिली होती बघूयात. खंडणीतला आणि खुनातला एकही आरोपी सुटता कामा नये हे सरकारला, मुख्यमंत्र्यांना जाहीरपणाने विशेष करून सांगतो. एकही सुटता कामा नये. यातला एक जर सुटला ना तर देशमुख कुटुंबांच्या जीवाला धोका आहे. सगळ्या ते मारून टाकू शकतात कुटुंबाला. म्हणून यातला एकही सुटता कामा नये. तुम्हाला पुरावे पाहिजेत किती? त्याच्यामुळे याला ना सरकारनं पूर्णपणानं आता सडविलंच पाहिजे. याला फाशी शिक्षा सगळ्यांना झालीच पाहिजे आणि याचा पाठीराखा झाला पाहिजे. ते 2 पोलीस सुद्धा, कोण तो पाटील आहे कोण महाजन आहे, याला सुद्धा सहआरोपी केलं पाहिजे. यांना आरोपींना मधल्या काळात कोणी सांभाळलं ते सुद्धा सहआरोपी झाले पाहिजे. मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आरोपींच्या संबंधित रोज एक नवी माहिती समोर येते. संतोष देशमुखांचा मारेकरी असलेल्या विष्णू चाटेने बीडऐवजी लातूर कारागृहाची मागणी का केली याबद्दल नवीन माहिती, नवीन दावा अंजली दमानिया यांनी केलाय. लातूर कारागृहामध्ये आरोपी विष्णू चाटेचे संबंधित नातेवाईक आहेत, जवळचे लोक आहेत, त्यामुळेच त्यानं त्या कारागृहाची मागणी केली आहे असा दावा दमानिया यांनी केला. विष्णू चाटेच्या जवळचा नातेवाईक नारायण मुंडे, दमानिया यांनी त्याचा उल्लेख सुभेदार असा केलेला आहे. तर दुसरा मुरलीधर गित्ते हा बंदूकवाल्या फडचा मेवणा असा दमानिया यांनी त्याला म्हटलेला आहे. तर तिसरा व्यक्ती आहे श्रीकृष्ण चौरे, हा चाटेचा मावस भाऊ आहे आणि 5 पोकलेंचा मालक अशी माहिती दमानिया यांनी दिलेली आहे. त्यामुळे आता नव्या चर्चा सुरू झाल्या आहेत. तात्काळ या प्रकरणाची सुनावणी ही मुंबईला हलवण्यात यावी आणि गुन्हेगारांना आर्थर रोड किंवा मुंबई आणि आसपासच्या जेलमध्ये ठेवलं जावं अशी मागणी दमानिया यांनी केली आहे.